बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज शिवसेना या विधिमंडळ पक्षाच्या अधिकृत मुख्य प्रतोदांची चीफ व्हिप ऑफ शिवसेना लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे सुनील प्रभू यांची क्रॉस एक्झामिनेशन किंवा उलट तपासणी म्हणा, याचा आजचा शेवटचा दिवस। आज जेठमलानी पार थकून गेले। थकून त्यांनी असे काही प्रश्न विचारायला सुरुवात केली। शेवटी सुनील प्रभू साहेबांनी ऑन रेकॉर्डचा आपला नारा बुलंद केला। मला दया त्या मीडियाची येते, त्या शिंदे धार्जिण्या मीडियाची येते, ज्यांनी काही छोट्या छोट्या विधानांचा, अगदी बारीकशा गोष्टींचा विपर्यास करायला सुरुवात केली। तुम्ही ऐकलं असाल, बऱ्याचशा मीडियांवर दाखवलं, सुनील प्रभू साहेब गोंधळले, सुनील प्रभूंनी आपली साक्ष फिरवली, आपले शब्द फिरवले। अरे काय ते शब्द वापरले त्यांनी। एक साधी गोष्ट आहे, 1.25 वर्ष 1.5 वर्षापूर्वी काही घटना घडल्या, त्यांचे घटनाक्रम असतील, त्यांच्या तारखा असतील, त्यांच्या वेळा असतील, त्यांचे सेकंद असतील, त्यांची माध्यम असतील, कुठल्या कुठल्या माध्यमातून गेले। एखाद्या वेळेस बोलताना इकडचं इकडे होऊ शकतं, त्याच्यात जर आपण काही दुरुस्ती केली तर ह्यांनी शब्द फिरवला, तारीख फिरवली, वेळ फिरवली। काय म्हणावं असल्या मीडियांना, शिंदे धार्जिण्या, तिकडे हिंदीमध्ये गोदी मीडिया म्हणतात, आम्ही ते शिंदे धार्जिण्या मीडिया म्हणतो, त्यांनी आपल्या पद्धतीने आपल्या मालकांची ती हाजी करण्याचा प्रयत्न केला। चलो असा त्यांचा तो भाग राहिला, त्यांच्या तो टीआरपीचा तो भाग राहिला। आपण त्यांच्या टीआरपी साठी इथे बसलेलो नाही आहोत। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या शिवसैनिकांनो, ही जी सुनावणी चालू आहे ही फक्त या 16 आमदारांच्या अपात्रतेची नाहीये, ही सुनावणी आहे सत्य असत्याच्या विरोधातली। या सुनावणीनंतर या राज्यातलं अनधिकृत सरकार उलथवून पडणार आहे। या राज्यातला अनधिकृत मुख्यमंत्री असेल, अनधिकृत सारे त्यांचे मंत्रिमंडळ असतील, साराच्या सारं उलथून पडणार आहे। ही एक मोठी सुनावणी आहे आणि हिच्यामध्ये प्रत्येक गोष्ट अगदी इथून घडली पाहिजे। फक्त तोंडात आलं म्हणून बोललं गेलं असं घडलं नाही पाहिजे। आणि सुनील प्रभू शिवसेनेचे मुरब्बी नेते, मातब्बर नेते, शिवसेनेचे ढाण्या वाघ अगदी हीच गोष्ट करतायत। त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम आला असेल, हे असं का केलं जातं, अशा प्रकारचा शब्द का बदलला गेला। तर शब्द नाही बदलले गेले, जे आपल्याला आठवत नाही, जे आपल्याला लक्षात येत नाही, त्या क्षणाला आपल्याला माहित नाही की नक्की हा सेकंद होता की तो सेकंद होता। कारण आज विधानसभेत नेमकं चाललंय काय पहा ना। विधानसभेत या शिंदे टोळीच्या वकिलांकडनं जेठमलानींकडे नेमकं चाललंय काय तुम्हाला सांगतो बघा। त्यांनी फक्त एक गोष्ट मनावर घेतलीये, मी तुम्हाला मागेही सांगितलं, जसं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने लावून धरलं होतं शिवसेनेची घटना। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने शिवसेनेच्या घटनेमध्ये कशा प्रकारे पक्षप्रमुख पद याची अमेंडमेंट आम्हाला कळवली गेली नाही, हा एकच शब्द सांगितला। बरं, तीही गोष्ट खोटी ठरली आहे, पण चला ती गोष्ट अजून तारखेवर येत नाही, त्यामुळे आपल्याला ते प्रूफ करायला अजून सध्या तरी वेळ मिळतोय। त्यांना वेळ मिळालाय ती गोष्ट लावून धरण्यासाठी, पण तीच एक गोष्ट लावून धरली गेली आणि त्यांनी शिवसेनेच्या घटनेप्रमाणे आम्हाला हा निर्णय देता येत नाहीये, त्यामुळे आम्ही विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळाप्रमाणे आमचा निर्णय देतो आणि नावचिन्ह देऊ केलं होतं। बघा दिमाग कसं लावलं जातं बघा। आणि अगदी तोच पाढा हे जेठमलानी वाचतायत। त्यांनी तिकडे घटना पकडली आणि ह्यांनी इकडे व्हीप पकडलाय। काही ना काहीतरी करून यानं त्या कारणाने शिवसेनेचा अधिकृत व्हीप कोण, हा जो प्रश्न आहे, मुख्य प्रश्न, कारण व्हीपच ठरवणार ना सगळं काही पुढे, तर हा अधिकृत व्हीप याच शब्दावर घालायचा। कारण माननीय सुप्रीम कोर्टाने अधिकृत व्हीप याची व्याख्या अतिशय स्पष्ट आपल्या निकालात 145व्या पानावर दिलेली आहे। त्यामुळे या जेठमलानींचा बघा, तुम्हाला याची प्रचिती येईल, गेल्या 8 ते 10 दिवसांपासून जवळजवळ 10 ते 11 दिवस झालेत हा माणूस एकाच माणसाला घेऊन रोज क्रॉस एक्झामिनेशन करतोय। बरं, ह्याच्यातून ह्याला काही निष्पन्न झालं नाही। रोज प्रश्न विचारले जात आहेत आणि त्या प्रश्नांचं स्वरूप काय असतं माहितीये? प्रश्नांचं स्वरूप असं असतं, वेळ कुठली आहे, सेकंद कुठला आहे, क्षण कुठला आहे, मोबाईलवर पाठवलं तर मोबाईल दाखवा, पत्र म्हणणार की लेटर म्हणणार, व्हॉट्सअप पाठवलं की पत्र पाठवलं, हार्ड कॉपी होती की सॉफ्ट कॉपी होती, डिलिव्हरी झाली का, त्या 2 निळ्या टिक आल्या का, डिलिव्हरीचा ईमेल आला का। आता हे सगळे प्रश्न पाहिले ना, म्हणजे घडून ते आपण हिंदी चित्रपटांमध्ये पाहतो ना, अपराध घडलाय, अपराध डोळ्याला दिसतोय, सगळं काही घडलंय, पण तो अपराध द्यायचा सोडून, साप द्यायचा सोडून आणि भोई दोपटायची आणि कशा प्रकारे हा अपराध हा घडलाच नाहीये। हे जे काही घडलंय हे अपराध नाहीये, हे तर ठेच लागून मृत्यू झालेला आहे। ही अंगठ्याला ठेच लागलीये, अंगठ्याचं नख तुटलं, नखातून 2 थेंब रक्त गेलं म्हणून हा मृत्यू झालेला आहे। लक्षात आलं तुमच्या?
हा काय प्रकार घडून जाणार आहे हे अशा प्रकारे सिद्ध करायचा प्रयत्न जेठमलानीकडून केला जातो, असंच माझं स्पष्ट मत आहे. काय म्हणतायत जेठमलानी पुढे? जेठमलानींचा एकच आहे, मी त्यांची ज्या प्रकारची त्यांची सुनावणी पूर्ण लिहून घेतली, तारखांमध्ये ही व्यक्ती अडकवण्याचा प्रयत्न करते. तारखांमध्ये कशा प्रकारे बघा, 20 जून की 21 जून तुमचा व्हीप दिला गेला, त्यानंतर तुम्ही त्यांना हकालपट्टी झाल्यानंतर पण तुम्ही त्यांना परत लेटर पाठवते 22 जून की 23 जून. या सगळ्यांमध्येच जेठमलानी अडकलेत, याच्या पुढे काही ते जात नाहीत. आणि आज विधानसभेच्या अध्यक्षांनी मला वाटतं सांगितलंय की आज तुमची क्रॉस एक्झामिनेशन संपवा, कारण त्यांना 31 पर्यंत निर्णय घ्यायचा आहे. नाही घेतला तर परत साहेब बसलेच आहेत वरती. त्यामुळे पुढे ऐका, तारखांमधला घोळ काढायचा, तशा प्रकारचा एक प्रयत्न करून दाखवायचा. त्या घोळांमध्ये इतकं काही कन्फ्युजनचं वातावरण तयार करून ठेवायचं. मी तुम्हाला मागेही यांचं देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट सांगितलं होतं, कन्फ्यूज करा, नाही शक्य होत ना समजवणं तर कन्फ्यूज करा. आणि नेमकं तेच यांनी सुनील प्रभूंच्या बाबतीत करायला सुरुवात केली. जेठमलानींना फक्त एवढं साध्य करायचंय की सुनील प्रभूंनी, जे शिवसेना या विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद आहेत, अधिकृत व्हीप आहेत, त्यांनी व्हीपची प्रोसिजर, जी एक कायदेशीर प्रक्रिया असते, ती कशी फॉलो केली नाही. कशा प्रकारे म्हणजे जो कागदावर, उदाहरण सांगतो तुम्हाला एक, तुम्हाला समजा काळ्या कागदावर द्यायचा असेल किंवा व्हाईट कागदावर द्यायचा असेल, सफेद कागद की काळा कागद, तर ह्यांनी सफेद नाही वापरला, जे अधिकृत आहे, ह्यांनी काळा कागद वापरला आणि काळ्या कागदावर व्हीप दिला. म्हणजे व्हीप दिलाय हे झालंय सत्य, पण तो दिलेला व्हीप हा काळ्याच कागदावर का दिला, सफेदच कागदावर का नाही दिला, किंवा शाई काळीच का नाही वापरली, किंवा निळ्या शाईतच का, किंवा लाल पेपरवरच का लिहिलं गेलं. हे अशा प्रकारचे युक्तिवाद इथे करण्याचा एक हास्यास्पद प्रयत्न मला इथे दिसतोय. ती प्रोसिजर ह्यांनी ठीकपणे फॉलो केली नाही, हे सिद्ध करण्याचा जेठमलानींचा आटोकाट प्रयत्न आजपर्यंत दिसून आला, जो सुनील प्रभू साहेबांनी हाणून पाडलेला आहे. पुढे काय आहे का, त्या तांत्रिक त्रुटी या खोदून खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. तांत्रिक त्रुटी म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, त्याची वेळ कुठली होती, प्रोसिजर मग कुठल्या ईमेल आयडीवर पाठवला गेला, तो ईमेल आयडी वापरातला होता का, मग तो ईमेल आयडी विधिमंडळाच्या कामकाजाच्या त्या लिस्टमध्ये होता का, की त्यांचा अधिकृत ईमेल आयडी तो आहे का. या सगळ्या गोष्टींचा एक काय म्हणतात किचाट पाडला जातोय सगळा. आणि हे असं साध्य करून कशा प्रकारे ही प्रोसिजरच चुकीची होती हे कुठेतरी एक दाखवायचा प्रयत्न होईल. पण तसं काही त्यांना पूर्ण या सुनावणीमध्ये 8 ते 10 दिवसांच्या कुठेही शक्य झालं नाही. आता उद्या जे होईल ते तुम्ही सर्व पाहणारच आहात, काय घडणार आहे उद्या पुढे. बरं, हे अशा प्रकारचे मातब्बर वकील आहेत ना, मातब्बर, अनुभवाने ओतप्रोत, इकडचं इकडे इकडचं इकडे करण्यात ह्यांचा हातखंडा सगळ्यांचाच, म्हणजे सगळ्यांचाच असतो तो, यांचाच काय सगळ्यांचा असतो, पण इकडचं इकडे इकडचं इकडे. पण हे देखील विसरू नये की ज्यावेळेस तुमचं संपेल ना, ज्यावेळेस तुमची डिस्काउंट करून संपेल ना, त्यावेळेस जे दुसरे उभे राहतील तेही तुमच्यापेक्षा एक पाऊल वरच असणार आहेत. त्यामुळे आपण काय बोलतो, किती बोलतो, कुठल्या कुठल्या विषयांना घेऊन बोलतो, याचं थोडंसं भान असायला हवं. त्यामुळे ज्या गोष्टी प्रतिज्ञापत्रात, बघा सुनील प्रभू साहेबांचा रोल मी तुम्हाला सांगतोय, ज्या गोष्टी प्रतिज्ञापत्रात अगोदर पासूनच आहेत, तुम्हाला आठवत असेल प्रत्येक वेळी काही ना काहीतरी डॉक्युमेंट सादर करण्यासाठी ही शिंदे टोळी जवळपास 15 दिवस, 20 दिवस, महिना घेत होते. आठवत असेल तुम्हाला ही प्रक्रिया. आपण म्हणायचो कसले डॉक्युमेंट्स एवढे सबमिट करतायत, किती दिवसांपासून यांना डॉक्युमेंट्स सबमिट करताना आपण पाहत होतो. मग जर तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करायला, प्रतिज्ञापत्र घ्यायला, ऍफिडेव्हिट सादर करायला जर एवढा वेळ घेतला असाल, तर त्या ऍफिडेव्हिट मधली माहिती वाचा ना. जर तुमच्याकडे ते ऍफिडेव्हिट आहेत, ऑन रेकॉर्ड आहेत, ऍफिडेव्हिट मधली सगळी माहिती तुमच्या समोर आहे, तर मग त्यातले प्रश्न परत विचारून तुम्हाला काय साध्य करायचंय. तुम्ही ते ऍफिडेव्हिट पाठांतर केलंय का, असा तुमचा जर उद्देश असेल तर ते कोर्टाच्या भाषेत बसत नाही आणि कोर्ट त्याला परवानगी पण देत नाही. कोर्ट तुम्हाला ऑन रेकॉर्ड आहे हे म्हणण्याचा संपूर्ण अधिकार देतो. कोर्टामध्ये एखादी गोष्ट ऍफिडेव्हिट मध्ये जर तुम्ही मांडली असल्यास ऍफिडेव्हिट मध्ये ऑन रेकॉर्ड आहे ती तुम्ही घेऊ शकता, हे म्हणण्याचा तुम्हाला संपूर्ण कायदेशीर अधिकार आहे. तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही हे उत्तर देण्यापासून. हे काय करतायत, प्रतिज्ञापत्रात अगोदरपासून असलेल्या गोष्टी, घटना, प्रसंग, तारखा, वेळा, हे सगळं कसं विसंगत होणार आहे, म्हणजे यांची साक्ष आणि प्रतिज्ञापत्रातल्या माहित्या हे कसं विसंगत आहे हे दाखवायचा एक पुरेपूर प्रयत्न करणार. पुढे पहा, आणि त्यासाठीच सगळा प्रयत्न चालू आहे, सगळं विचारण्याचं काम त्यासाठीच चालू आहे.
मी मगाशीही तुम्हाला म्हटलं, ही काही फक्त आमदारांची अग्निपरीक्षा नाहीये, याच्यावर सरकारचं भवितव्य आहे. मुख्यमंत्री अधिकृत की अनधिकृत हे देखील इथेच ठरणार. आणि महाराष्ट्राचं अनधिकृत सरकार उलथवण्यासाठी ही प्रक्रिया फार महत्वाची आहे. त्यामुळे सुनील प्रभू जे करतायत, आपले जे मुख्य प्रतोद आहेत, शिवसेना या विधिमंडळ पक्षाचे अधिकृत मुख्य प्रतोद, हे अतिशय योग्य पद्धतीने या सगळ्या सुनावणीला सामोरे जात आहेत. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेतच त्यांच्यासोबत, कारण त्यांच्याकडूनच या सगळ्या गोष्टी पुढे घडणार आहेत. आणि अतिशय मातब्बर मुरब्बी व्यक्ती आहे, मुरब्बी व्यक्तिमत्व आहे सुनील प्रभू साहेब आपले. आता आज जेव्हा यांची सुनावणी संपेल, त्यानंतर उद्यापासून देवदत्त कामत कुणाकुणाला जोडणार आहेत माहितीये का तुम्हाला? 5 आमदार यांच्यातले शिंदे टोळीचे आणि 1 खासदार. त्या 5 पैकी तुम्हाला मला वाटतं भरत गोगावले आहेत, उदय सामंत आहेत आणि दीपक केसरकर आहेत, राहुल शेवाळे आहेत खासदारांपैकी. त्या राहुल शेवाळ्यांची विशेष गंमत येणार आहे, कारण शेवटपर्यंत सगळ्या प्रोसिडिंग पर्यंत इथपर्यंत इथेच होते. शिवसेना या मूळ पक्षात होते, नंतर ह्यांनी गद्दारी केलेली आहे. त्यामुळे यांच्यावर येणाऱ्या प्रश्नांची, विशेषतः उदय सामंत, कारण सगळ्यात शेवटचा जाणारा मंत्री हाच, याच्यावर, आणि विशेष भरत गोगावलेवर. भरत गोगावले तो कोट घालून येणार आहेत बरं, ही माहिती मला कालच कळाली. भरत गोगावले तो शिवलेला कोट, गोगावले तो शिवलेला कोट, जो त्यांना मंत्री म्हणून तर काही घालता आला नाही, तो कोट घालून येणार आहेत या सगळ्या सुनावणीमध्ये. देवदत्त कामत यांचा बरोबर समाचार घेतील का कुणास ठाऊक, पण तो आपण लहान असताना काय माहित नाही मला, आताही तो साबण मिळतो का, एक भांड्याचा साबण असायचा, त्याचा फेस कधी होत नाही, असा काथ्या आणि साबण मिळायचा. आता मिळतो की नाही माहिती नाही. त्या काथ्याच्या साबणाने ह्यांच्या तोंडाला तो काथ्याचा साबण लावून असा काही फेस काढतील ना ह्या सगळ्यांचा. कारण इतके साधे सोपे प्रश्न जे माझ्या मनात आहेत, तुमच्या मनात आहेत. प्रश्न तुम्हाला सांगतो, जिथे सगळं योग्य असताना, सगळं घटनेप्रमाणे असताना, सगळं ठरल्याप्रमाणे असताना, म्हणजे जे काही शेड्यूल 10 असेल, शिवसेनेची घटना असेल, त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी असताना देखील यांनी एवढ्या मोठ्या पद्धतीने याला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे बघा, मग ह्यांना जेव्हा हे प्रश्न विचारले जातील, तुमच्या घटनेला मंजुरी कोणी दिली? कारण गुवाहाटीत बसून यांनी शिवसेनेची घटना ठरवली, त्याला प्रातिनिधिक सभेची मंजुरी कुणी दिली? प्रातिनिधिक सभा कधी घेण्यात आली? मग प्रातिनिधिक सभेत काय फक्त विधिमंडळाचे सदस्य बसले होते का? बघा प्रश्न, बघा साधे प्रश्न आहेत, हे तुमच्या मनातही असतील, आणि मी तुमच्याच मनातल्या प्रश्नांना इथे वाट तयार करून देतोय. मुख्य नेतेपद कधी घातलं गेलं शिवसेनेच्या घटनेमध्ये, किंवा मुख्य नेते पदाची ती प्रोसिडिंग कधी करण्यात आली? मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा प्रिसाइडिंग ऑफिसर कोण होता? बरं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर ही प्रोसिडिंग कधी अपडेट झाली, कुणी अपडेट केली? या सगळ्या प्रश्नांची कुणाकडेच उत्तर नाहीत. पुढे गुवाहाटीतून व्हीप ठरवला गेला, हे कोणत्या कायद्यात बसतं? गुवाहाटीतून व्हीप. आणि पक्ष जर तुम्ही सोडला नाहीत, तर मग तुम्ही का गुवाहाटीला पळून गेला होता? जर तुम्ही सोडला नाहीत, बरं ज्यांनी सोडलाय असं तुम्ही म्हणताय ते तर महाराष्ट्रातच आहेत. पक्ष तुम्ही सोडला किंवा तुम्ही सोडला नाही, पण तरी तुम्ही गुवाहाटी, सुरत, गोवा असे पळत होतात. नेमका पक्ष सोडला कोणी? निवडणूक आयोगांना ज्यावेळेस तुम्ही प्रोसिडिंग दिलं, त्यावेळेस निवडणूक आयोगाने तुम्हाला काही एक्नॉलेजमेंट दिलं का? बघा प्रश्न, आमच्या सर्वसामान्यांचे प्रश्न बघा किती साधे आहेत. महाराष्ट्र सरकारवरचा अविश्वास प्रस्ताव पाठवताना तुम्ही काही गुवाहाटीच्या विधानसभेत बसून महाराष्ट्राच्या विधानसभेचा अविश्वास प्रस्ताव पाठवलात का? गोगावले तयार व्हावं या सगळ्या गोष्टींसाठी, जिथे सगळं एकदम घटनेप्रमाणे झालं. मग जिथे एवढं सगळं तुडवलं गेलेलं आहे, सारी घटना, शिवसेनेची घटना असेल, शेड्यूल 10 असेल, सारं पायदळी तुडवलं गेलं. ज्यांनी हे पायदळी तुडवलं त्यांनीच एवढे प्रश्न करावेत. उलटा चोर कोतवाल को डाटे. या प्रश्नांच्या साध्या, हे तर आपल्या तुमच्या माझ्या मनातले सर्वसामान्यांचे साधे प्रश्न आहेत. जर कोर्टाच्या भाषेत हे प्रश्न मांडायला गेलात तर किती साऱ्या गोष्टी बाहेर निघतील, अगदी बालची खाल बाहेर निघेल त्यावेळेस. पुढे बघा, ह्या जेठमलानींचे काही प्रश्न मी तुम्हाला सांगतो, आणि ह्या प्रश्नांवर सुनील प्रभू साहेबांनी किती योग्य पद्धतीने हाताळले बघा. काय म्हणतायत? 22 तारीख की 23 तारीख यांनी सांगितलं, ऑन रेकॉर्ड आहे. अतिशय योग्य उत्तर आहे. ज्या गोष्टी ऍफिडेव्हिट मध्ये आहेत, त्या डॉक्युमेंट्स मध्ये आहेत 456 पानांच्या, मग तुम्ही ते प्रश्न परत परत का विचारताय? पुढचा प्रश्न विचारला, कोणत्या ईमेलवर पाठवलं, तेही त्यांनी सांगितलं ऑन रेकॉर्ड आहे. नंतर हे म्हणतात eknath.shinde@gmail.com हा त्यांचा ईमेल आयडी नाहीये, तुम्ही ह्याच्यावर का पाठवलात? ते म्हणाले हे सारं खोटं आहे. एका वाक्यात उत्तर, ना इकडे जायचं ना इकडे जायचं, कारण ह्या सगळ्या गोष्टी शिवसैनिकांना इथून लढाव्याच लागणार आपल्याला. कशा प्रकारे तुम्हाला शब्दात गुंतवण्याचं काम करतील पहा. घटना वाचलीये का शिवसेना पक्षाची? हो वाचलीये.
घटना दुरुस्ती परिच्छेद 8 मध्ये तुम्ही सांगितलंय, म्हणजे जे आपण एफिडेव्हिट दिले त्याच्या परिच्छेद 8 मध्ये आपण जे सांगितलंय घटना दुरुस्तीचं, ही माहिती कोणी दिली, म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला कोणी दिली? त्यांनी सांगितलं प्रातिनिधिक सभेनंतर आयोगाच्या वेबसाईटवर शिवसेनेच्या सचिवांनी अनिल देसाईंनी ही माहिती अपडेट केलेली आहे. पुढे सांगितलं 23 जून 2023 ला विधिमंडळ सचिव भोळेंना जी घटना दिली ती तुम्ही वाचली आहे का? त्यांनी सांगितलं नाही वाचली. नाही वाचली तर नाही वाचली, दिलेली आहे, नाही वाचली आम्ही. पुढे पक्षविरोधी कारवायांच्या व्याख्या शिवसेनेच्या घटनेनुसार काय आहेत? पक्षविरोधी कारवायांच्या व्याख्या म्हणजे काय आहे, ती व्याख्या काय आहे नेमकी? यांनी सांगितलं ते देखील ऑन रेकॉर्ड आहे. परत परत काय विचारताय? आणि ह्या सगळ्या ऑन रेकॉर्ड म्हटल्यानंतर मीडिया अशा प्रकारे त्याला रंग देते की हे उत्तर द्यायचं टाळतायत किंवा सुनील प्रभूंना माहितीच नाहीये म्हणून फक्त बोलतात ऑन रेकॉर्ड. अरे सगळं माहितीये, तुमच्या सगळ्यांचा बाप आहे तो. सुनील प्रभू या सगळ्या विधिमंडळ कामकाजाच्या बाबतीत, या संसदीय कामकाजाच्या बाबतीत तुमच्या सगळ्यांचा बाप आहे. उगाचच त्यांना शिवसेना या विधिमंडळ पक्षाचे अधिकृत मुख्य प्रतोद नाही ठेवलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पक्षविरोधी कारवाई कोण करतं? त्यांनी सांगितलं पक्षप्रमुख करतात. आमदारांनी गैरकृत्य केलं हे कोणी आणि कधी ठरवलं? ते म्हणतात मला आठवत नाही, झालं 1.5 वर्ष झालं, मला नाही आठवत कोणी, कधी, कुठे, किती वाजता, ती तारीख, सेकंद, वेळ नाही माहिती. बाकीच्या आमदारांना म्हणजे इतर आमदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवली का? ते म्हणाले मला आठवत नाही. मला सांगा ह्याच्यामध्ये गैर काय झालं? जे मीडियाने चित्र रंगवायचा प्रयत्न केला, तुमच्या सर्वांसमोर चित्र रंगवायचा प्रयत्न केला की प्रभूंनी साक्ष फिरवली, शब्द फिरवले, प्रभूंना आठवत नाही. किती गोदी मीडिया सोडा, सरकार आज आहेत, सरकार उद्या नाही आहेत. या सगळ्या विधानांनी तुम्ही स्वतःची आज प्रतिमा काय तयार करून घेताय सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये, याचा विचार करा. कधीतरी मीडियाने सत्याच्या बाजूने उभे राहा. या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत, यांच्याकडे कायदेशीर पद्धतीनेच पाहावं लागेल. जिथे ऑब्जेक्टिव्ह आहे तिथे डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहून चालत नाही. म्हणजे जिथे ए बी सी डीच निवडायचं आहे ना, तिथे तुम्ही एवढं भलं मोठं 10 ओळींचं उत्तर लिहू शकत नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टींकडे वेगळ्या अर्थाने पाहायला शिका मीडिया. आणि जेव्हा भरत गोगावलेंसारख्या व्यक्ती, या उदय सामंतांसारख्या व्यक्ती, विशेषतः राहुल शेवाळेंसारखे खासदार ज्यावेळेस तिथे बसणार त्यावेळेस कळणार कुणाची काय पडणार, कुणाचा कसा किस काढला जाणार, तर सगळं कळणार आहे. तुम्हाला सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. या चाललेल्या घटनांकडे अतिशय पॉझिटिव्ह पहा शिवसैनिकांना. अगदी योग्य पद्धतीने कामकाज चालू आहे या केसचं पुढे. आणि शेवटी 3 डिसेंबरला राज्यांच्या निवडणुकांचे, इतर राज्यांच्या निवडणुकांनंतर ह्यांचा काय व्हायचा तो मोरल डाऊन होईल. पण 31 डिसेंबर नंतर मात्र ह्यांचे सगळे झेंडे आपण खाली घेतलेले असणार आहेत. त्यामुळे सर्वांनी त्या सेलिब्रेशनसाठी तयार राहा. तुम्हाला सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.